आणि जेव्हा आम्ही लग्न केलं ना तेव्हा रिसेप्शन कुठे होता तुम्हाला एकदा दाखवतो. चिकन बनेगा, भाकरी खाओगे तो भाकरी बनाऊंगी, चपाती खाओगे तो चपाती, जो आप लोग बोलोगे मैं वो बनाऊंगी. अच्छा लगा, इतना खुश हो गई ना. कितने साल के बाद अभी 50 साल के बाद. बाबा 50 साल के बाद 50 वर्षानंतर कॉन्टॅक्ट झालाय. वाटण एकदम चांगल्या प्रकारे शिजून झाल्यावरती पप्पानी बघा आता वजरी टाकलेली आहे. तर या सर्वांनी जेवायला सर्वात पहिले तुम्ही इथे वजरी बघताय. कलर पण बघा किती अप्रतिम बघा. वा हा हा, गरमागरम भाकरी एक नंबर. जय श्री महाकाल. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो आता ना आम्ही चाललो माझ्या सासरवाडीला, म्हणजे स्नेहाच्या घरी चाललो. मम्मी काय झालं माहितीये का, खूप दिवस झाले आम्हाला बोलवतात या 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 घरी या जेवायला. तर म्हणून कमी 1 महिना झालाय आम्ही येतो येतो येतो. पण आज पप्पानी एकदम हे केला की तुम्ही या म्हणजे या, मी पूर्ण दिवस तुमच्यासाठी काढणार आहे. तर मग आम्ही आज चाललोय. आणि पप्पा पण भरपूर दिवस झाले मला सारखे विचारतो, बेटा एक बार घर पे आ जाओ, आपको वजरी खिलाने का है. फेमस आहे पप्पाचं स्पेशल रेसिपी आहे. तर बघूया आता आपण घरी जाऊया मस्तपैकी आणि तुम्हाला रेसिपी पण दाखवणार. आता पूजा वगैरे सर्व झालेले, महाकाल बाबांची पूजा वगैरे करून आता आम्ही रेडी झालो, निघालो. तर चला आता डायरेक्टली आपण घरी गेल्यावरती बोलूया. आता मानपूरला पोहोचलो होतो आपण आणि सिग्नल लागलाय, सुटला सिग्नल. जय श्री महाकाल. तर आता आम्ही पोहोचलो आहोत. जाता जाता घरी काहीतरी फ्रुट्स घेऊन जातोय. ॲपल कसे आहेत? 200 रुपये किलो. आणि ग्रेप्स 40 पाव. चलो थँक्यू. जाऊया फटाफट, पण आपला वेट करेल. हा बरोबर. दे आज मग मम्मी पप्पाचा फोन नाही लागत ना. फोन लावलाय तर आता नेटवर्क मध्ये नाहीये, तर आपण बघूयात डायरेक्ट घरी जाऊया. आणि जेव्हा आम्ही लग्न केलं ना तेव्हा रिसेप्शन कुठे होता तुम्हाला एकदा दाखवतो. ग्राउंड हा बघा इथे होता रिसेप्शन. आता काहीतरी क्रिकेट मॅचेस चालू आहेत, त्या साईडलाच होता ना. फायनली पोहोचलो खूप दिवसानंतर. तरी मग किती टाइम झाला असेल? कधी आपण मला वाटतं कधी लास्ट कधी आलो मला हे पण नाही आठवत. मम्मीला बघायला आलो मार्च मध्येच आलेलो. एक पूर्ण वर्ष होत आला विचार. 1 वर्षानंतर आलो ना आपण. आणि हे एरियाचं नाव काय आहे? आता या एरियाचं नाव रमाबाई आंबेडकर नगर पवई. रमाबाई आंबेडकर नगर पवई. नमस्कार दादा. दादा बरे आहेत का? कसे आहात? बरे आहेत ना? सॉरी व्हिडिओ बघता चांगले वाटत ना. आताच जस्ट आलो, भेटू नंतर. चला. मला बाबा पण आहेत आपले. बाबा बरे आहेत ना? बरे आहेत ना? ओळखला ना? नाही ओळखला. मला विसरले बाबा आता. आता बरे आहेत ना? तर आता चला जाऊया आपण. तर आता गल्ल्या गल्ल्या आहेत, गल्ल्या गल्ल्यामधून आपल्याला जायचं आहे. सानू पुढेच चालले. तर आता जस्ट आम्ही घरी आलोत आणि पप्पा वजरी साफ करतात. आता बघा मम्मी पण मस्त आता रेडीमेड काम केलं होते. तिथे पाण्याचा थोडा प्रॉब्लेम होते पण आता सगळं झालेलं आहे. सानू बघा कशी मस्ती करते. तर आता आपण मम्मीसाठी साडी आणली. तर मम्मीसाठी आपण कसं हे केलेलं ना, ते पूजा केलेली आपण हे सांगायला ना, याची पूजा केलेली ना आपण महालक्ष्मीची. माझ्याकडे तसंच मम्मीसाठी पण आणली. तरी बघा ही मम्मीसाठी साडी घेतलेली आहे. माझ्याकडे पिंक कलर घेतलेली माझ्यासाठी, मम्मीसाठी ब्लू कलर. बहुत अच्छा लग रहा है. बहुत अच्छा गिफ्ट लाए मेरे बच्चे लोग. बहुत अच्छा लग रहा. नाश्ता हो गया आपका? हाँ नाश्ता हो गया, सब काम किया. जल्दी गाई में नहीं आ रही. गाई क्यों करने की जरूरत है? बच्चे है ना, लेट का जाएंगे. आ रहा है जल्दी से, बस जल्दी रेडी हो गई.
नानी तर मार्केटला जाणार. हो हो चालेल चालेल. तो फिर आज क्या क्या है मम्मी? आज हाँ आज बनाऊंगी क्या कहते हैं ना, आज वो बनाए बकरे का वजरी वजरी हाँ और समझो चिकन बनेगा। हाँ। भाकरी खाओगे तो भाकरी बनाऊंगी, चपाती खाओगे तो चपाती, जो आप लोग बोलोगे मैं वो बनाऊंगी। अच्छा. सानू बघा किती एन्जॉय. तर आज आपली मेजवानी आहे, स्पेशल मेजवानी, सासरवाडीला मेजवानी आहे. तर आता पप्पांची रेसिपी पप्पा ही बनाएंगे ना? पापा बनाएंगे, चिकन में बनाऊंगी। अच्छा अच्छा. मम्मी चिकन कारण बनवणार. सानू मटन खात नाही. मम्मी होती मी मटन आणते पण मी नको, सानू मी मटन नाही खाणार, चिकन कर. कारण मी पण मग वजडी नाही खाते. मग पप्पा वजरी बनवतील ना? आणि मम्मी चिकन. मग आपण एक काम करू, रेसिपी आपण शेअर करू आपल्या युट्यूब फॅमिली सोबत. तर चला मित्रांनो आता कंटिन्यू राहा. आता पप्पांनी वजरी साफ केली ना? क्या? मेरा बच्चे लोग आए, बहुत खुश हो गए, बहुत खुश है आप. अच्छा अच्छा. ऐसे ही तो खुशी खुशी ही रहना चाहिए. हाँ. बहुत दिन में मेरे बच्चे लोग आए। क्या करें, आपका प्यार रोक नहीं पाया हमें, आ गए हम लोग निकल के. तर मम्मीने ज्यूस दिले आपल्याला. तुला नाही घेतली? घेते घ्या तुम्ही. पण मॅसेज नाही. हा मम्मीचा किचन आहे. आपण पहिला दाखवलेला आहे ना व्हिडिओ मध्ये. हो. आणि जसं इकडे आलो ना एवढं थंड वाटतंय ना, मस्त एकदम. इथं फॅन होता ना एसी वाला. पप्पा एसी का फैन क्या किया फिर? निकाल के रख दिया. उसका हवा क्या सब बर्तन नीचे गिरते थे. एवढा डेंजर हवा उसका. एसी मस्त लग रहा है ना एकदम. हे बघा इथे एसी लावली. छान मस्त कूलिंग होत आहे क्या? तर मम्मी आता मार्केट मध्ये गेले ना आणि पप्पांनी वजरी पण साफ केली. पप्पा कैसे है आप? एकदम ठीक है बेटा. तो अभी अभी क्या करने का है ये? अभी उबाल के हाँ फिर उसके बाद मसाला तैयार करेंगे, बाद में बनाएंगे. हे बघा इथे आता उकलत ठेवलेले. अर्धा तास जास्त साफ केलंय. हाँ टाइम बहुत लगता है ना वजरी हाँ, साफ करने के लिए. 2 घंटा लगता है. 2 घंटा. ये उबालने के लिए कितने टाइम लगेगा अभी टाइम? 20 मिनट लगेगा. तर 20 मिनिटं आपल्याला आता उकलून घ्यायचे मस्तपैकी. मग नंतर पुढे रेसिपी तुम्हाला दाखवते. आज सुट्टी आहे का मग? हाँ छुट्टी की आप लोग आ रहे हैं. अच्छा. मग आपण येणार आहोत म्हणून सुट्टी काढली पप्पांनी. ना बाबा 1 महिने से बुला रहे हैं. हा. आ जाओ. तर आज आम्ही टाइम काढून आलो. हा आणि पप्पांच्या हातांच्या स्पेशल आपण वजरी रेसिपी खाणार आहोत. वजरी बॉईल होईपर्यंत पप्पा बघा आता इथे वाटणाला म्हणजे वाटण बनवायचं आहे त्याची तयारी करतात. विलावरती कापतात. पप्पा आपके यहाँ पे क्या बोलते हैं इसको? इसको हसिया बोलते हैं. हसिया. काय जरा हे बघा अशी आहे. आमच्या इथे विला बोलतात याला आणि पप्पांच्या इथे हसिया बोलतात. रे बघा आता पप्पानं सर्वात पहिले काय करतात माहिती आहे का? वाटण बनवून घेतात. आणि वाटणसाठी काय काय घेतलंय ते तुम्हाला मी एकदा दाखवतो. तर हे बघा याच्यामध्ये मिरची घेतले आणि पुन्हा कोथिंबीर घेतलंय, लसूण घेतलंय, कांदा घेतलाय आणि अख्खे मसाल्यामध्ये बघा काय काय घेतलेलं आहे. दालचिनी, लवंग, काली मिरी, तेजपत्ता आणि आला पण घेतलेला आहे. हा हे बघा अद्रक आला. हा आणि हे काय आहे विसरलो मी, कसुरी मेथी. याच्यामध्ये जर नीट बघितलं ना तर खसखस पण घेतलेला आहे बघा. खसखस पण घेतलेला आहे याच्यामध्ये. तर यांचा सर्वांचा आता पप्पा पेस्ट बनवणार आहेत सर्वात पहिले. आणि स्नेहा आणि सानू इकडे बसलेले आहे. मम्मी तिकडे घरातली कामं करते. मम्मीचे कामं वाटते का आज दिवसभर संपणार नाही. आज मम्मी सफाई केली. पाणी पाण्याचा भरते. इथे हा हेच आहे काय? हाँ एक टाइमिंग असेल ना पप्पा या का पानी का टाइम रहेगा ना? 2 बजे से. अरे दुपारी 2ला येते. 2 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत का? अच्छा हा. तर मस्तपैकी बॉईल झालेली आहे. अजून किती टाइम ठेवायचं आपल्याला? हो गया. गॅस पण बंद केलेला आहे. बॉईल झालेली आहे आता. तर सर्वात पहिले आपण मसाला वाटण बनवूया, मग डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करूया. तर हे बघा अशा प्रकारे वाटण बनवलेलं आहे जे तुम्हाला मी मसाले दाखवलेले आहेत त्याचा. आणि आता कढाई ठेवली आणि सर्वात पहिले तेल टाकलंय. कुठला तेल टाकलंय आता पप्पा? राईचं तेल टाकलंय जेवढा आपल्याला रेसिपीसाठी हवं आहे तेवढा. आणि राईच्या तेलामध्ये जेवण आणि एकदम हेल्दी पण असते ना. पप्पा नॉनव्हेज साठीच यूज करतात आता नाही की नेहमी. हा आणि वाटण बनवलेलं ना त्याच्यामध्ये धनिया पावडर टाकले आणि मग त्यानंतर मिरची पावडर ना, मिरची पावडर टाकलेली आहे. मग त्यानंतर हळद मस्तपैकी आता मिक्स करून घेतलेलं आहे. आणि मग त्यानंतर सर्वात पहिले आपल्याला फोडणी द्यायची आहे. फोडणीमध्ये घेतलेत अख्खे मसाले जे तुम्हाला मी दाखवले ते.
आणि कांदा लसूण. कांदा, लसूण, अद्रक आणि मिरची आहे. चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं, जसं आम्ही नेहमी सांगतो व्हिडिओमध्ये तसं. थोडासा फक्त बोलण्यामध्ये माझी थोडासा हे होत असेल, कारण हिंदी मला जास्त येत नाही. अटकतो मी इकडे तिकडे. तुम्ही तो मराठी बोला ना, पप्पा हिंदी बोला. हा, मम्मी या मराठीमध्ये बोलली. नाही, पप्पा पण बोलतात, एवढे वर्ष झाले. कॅमेरासमोर लाजतात. हा, आता फोडणीचं सर्व झाल्यावरती बघा, सर्वात पहिले ना वाटण टाकलेलं आहे जो बनवलेला. एकदम अलग पद्धत आहे ना स्नेहा. बघा आता मसाल्यानं काय करणार माहितीये का, पप्पा पूर्ण शिजवून घेणार आहेत. आणि इथे मस्त स्नेहाच्या आणि मम्मीच्या गोष्टी चाललेल्या आहेत. काय झालं माहितीये का, पप्पाने सांगितलं की मम्मीची फ्रेंड होती, हा. म्हणजे सानूची एवढी असेल मम्मी तेव्हाची फ्रेंड. हा, आता 50 वर्षांनंतर तिने मम्मीला शोधून फोन केला. आणि मम्मीची आणि मम्मीच्या मैत्रीची एवढी फ्रेंडशिप होती ना, का हातावरती नाव टाकले. हे बघा त्यावेळीस उषा लिहिलाय त्या उषा, हा. टाइमाला. उषा तिथे सला शला स बोलते. अच्छा, आणि उषा- कितने साल से दोस्ती थी, मतलब फ्रेंडशिप? मतलब सानू जैसी थी ना, जैसे हम लोग एकदम साथ में खाते थे, पीते थे, रहते थे. आज अलग से सोई थी, सोते में फोन आ गए. अच्छा. अरे कैसी है तू, कैसी है? हाँ. तो बोलती अभी मेरी एक लड़की है, लड़का देखो शादी करने का. बहुत फोन कर रहा साला ड्राइवर. फिर कैसा लगा फोन आया तो? बहुत रोने लगी मैं. रोने लगी? हाँ, रोया मैं बहुत. बोली मुझे इतना खुशी हो गई कि कोई तो है मेरे को. तो friend- मेरे माँ बाप friend ही तो कोई रहते. है नहीं है. हाँ. एक फ्रेंड तो मेरे को याद कर लिया उसने. कि 50 साल के बाद किया होगा ना. 50 साल. विचार करा, इतकी म्हणजे जुनी फ्रेंड मेरे को बोलती तू लहानपणाची. तो मोटी की मोटी है, मैं तो पतली हो गई. हा, म्हणजे विचार करा कसं ना, फोन किसके नंबर पे आया? पापा आपके नंबर पे फोन आया? ते गावातून शोधून नंबर कैसे निकाला फिर? वो साले का लड़के से लिया ना. अच्छा. मामा आहे ना, मामाच्या मुलं आहे त्यांच्याकडून नंबर घेतला आणि मम्मीला कॉल केला. अरे पण भारी ना पण. खरंच किती भारी. विचार करा, म्हणजे मम्मी एवढी छोटी होती ना तेव्हापासून म्हणजे फ्रेंडशिप होती, आणि मम्मीने तिचं नाव काढलेला, आणि मम्मीचं नाव ना ती मैत्रिणी म्हणजे मम्मीची मैत्रीण ना तिने हातावरती नाव काढलेला. तर आणि आता एवढ्या वर्षानंतर फोन केलाय. आम्ही जेव्हा ऐकला ना तेव्हा शॉक झालो. अच्छा लगा होगा ना बहुत आपका? अच्छा लगा, इतना खुश हो गई ना कितने मैं. कितने साल के बाद अभी 50 कॉन्टॅक्ट? साल के बाद. बाबा बाबा, 50 साल के बाद. 50 वर्षानंतर कॉन्टॅक्ट झालाय. आवाज ऐकणे ते फ्रेंडचा आणि वो भी रोई और मैं भी खूब रोए? खूब रोए. हाँ, हम दोनों खूब रोए. फ्रेंडशिपच असते ना, दुसरं आली काही पप्पा फोन करतात वाटतं मैत्रिणीला. मैं अपनी लड़की लोग को स्टोरी बता रही हूँ दामाद को कि मेरा आज 50 साल में फोन आया मेरी सहेली का. हाँ, तो वही लोग उतना अच्छा सुन के उनको अच्छा लगा कि मैं बोली अभी कोई नहीं था, मगर मेरी सहेली ने मुझे याद किया है. 50 खरंच साल एवढं भारी वाटतंय ना, फ्रेंडशिप असावी तर अशी. 50 वर्षानंतर फोन केलंय, तो दामाद आणि आए, जेव्हा बिटिया फोन आई, केला छोटी फोनवरती आई. बोलत मम्मी रड होती. खरंच विचार करा, हातावरती नाव टाकलेलं मम्मीनी मैत्रिणीचा. मैं मामा के घर नहीं जाते हो क्या? अरे आज मैं मामा के घर नहीं, आज मैं खुश. व्हिडिओ कॉल. वीडियो कॉल है, वीडियो कॉल हो सकता है. तर हे बघा, आता कढाईमध्ये वाटून टाकून जवळजवळ 15 मिनिटं झाले. बघा किती लेयर कमी किती झाली बघा परतून. अजून किती टाइम ठेवायचा पप्पा? आधा घंटा. अजून अर्धा तास म्हणजे पाऊण तास आपल्याला फक्त असं भुनून घ्यायचं आहे. हाँ जान दे, अभी बाद में करेंगे. अभी मैं भी खाना भी ना बना रही हूँ, मोड़ी आई है. मुलीला मोडी बोलतात इथे, मोडी मोडी, आणि मुलाला मोडा, मोडी मोडा. वाटण एकदम चांगल्या प्रकारे शिजून झाल्यावरती पप्पानी बघा आता वजरी टाकलेली आहे. इसे कहते हैं खाना. स्नेहा हसली, मम्मी पण हसली, आणि पप्पा पण हसले. यही तो डायलॉग अच्छा लगता है तुम्हें. अच्छा, हे बघा वजरी टाकून झाल्यावरती एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे वजरीला. आता किती टाइम लागेल पप्पा तरी पण? 20 मिनट. 20 मिनिटामध्ये रेडी होणार आहे. याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायला लागेल का? हाँ, ये पानी डालते हैं. ओके ओके. थोडं मी अपोजिट साईडला आहे म्हणून तुम्हाला दिसलं नसेल. आता हे बघा, जेवढा पाणी केलेलं होतं ना, म्हणजे बॉईल केलं होतं ना वजरी, जेवढा पाणी राहिलं होतं ना टोपामध्ये सर्व पाणी टाकलेलं आहे. आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला.
असं ऐसा ही रखना है अभी? हाँ, अभी ऐसे रखना है, तो ये जब उबाल होने लगेगा ना, हाँ हाँ, इसको ढक देंगे। मीडियम फ्लेम वरती गॅस ठेवलेला आहे. करता था बकरा, 4 बकरा काटता था मैं, 5 अच्छा हाँ. एक साथ में। तो साला बजने के लिए इतना झगड़ा करते थे ना, मतलब ये क्या खाता है साला, देख देख के पागल हो जाता है। वो लोग बोलता था इसमें तो मजा है, इसमें ही तो मजा है, वजरी में ही मजा है. मटन नहीं खाते थे, वो खाते थे। अच्छा, तो फिर ये जो रेसिपी है वो आपका ही है क्या, मतलब किसी ने बताया आपको ऐसा बना? तो मैं खुद सीख गया। खुद सीख गए आप? ओके. स्नेहा इथे लसूण साफ करते चिकन साठी. आणि बघा आता मस्तपैकी बॉईल पण आलेला आहे. आता या स्टेज वरती पप्पा झाकण देतात आणि हा झाकण किती टाइम ठेवायचा आहे? 20 मिनिटं फक्त झाकण द्यायचं आपल्याला. फायनली वजरी झालेली आहे आणि या शेवटच्या स्टेजला आता चवीनुसार मीठ टाकतात पप्पा. पप्पा ये लास्ट में क्यों डाला है? लास्ट में इसलिए डाला, मसाला जब अपन भूजते ना हाँ हाँ. तो कढ़ाई को चिटकता है। अच्छा 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 इसकी लास्ट में। अच्छा, म्हणून लास्टला टाकलंय. कारण मी पण तेच जरा शॉक होतो, अजूनपर्यंत मीठ नाही टाकला. तर आता शेवटी टाकलेला आहे. मग त्यानंतर मटन मसाला आहे पप्पा, मटन मसाला टाकलेला आहे. एकदम अलग रेसिपी बघायला भेटली आज. तुमच्या इकडे पण अशी रेसिपी जर तुम्ही बनवत असणार ना तर नक्की कमेंट करून सांगा. आणि जर पहिल्यांदा बघत असणार ना तर हे पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मग शेवटी आता कोथिंबीर टाकलेली आहे. आणि मम्मी इथे आता चिकन बनवते, अजून चिकन बनते. तर चला आता हे सर्व रेसिपी झाले ना का डायरेक्टली आपण जेवायला बसूया. मस्तपैकी कोथिंबीरला बघा वजरीमध्ये मिक्स केला आहे एक चांगला फ्लेवर येण्यासाठी. झाली ना पप्पा? तर फायनली आता आम्ही जेवण घेतलेलं आहे. स्नेहा आणि मम्मी आणि सानू नंतर जेवणार आहेत. तर या सर्वांनी जेवायला. सर्वात पहिले तुम्ही इथे वजडी बघताय, कलर पण बघा किती अप्रतिम. हिचं म्हणजे असं म्हणजे ही झाली ना टेम्पिंग दिसते एकदम, म्हणजे बघितल्या तोंडामध्ये पाणी सुटेल असं. जे वजडी खात असेल त्यांच्या तोंडात नक्कीच पाणी आलं. सुगंध बद्दल बोलायचं ना, जसं आपण धाब्यावरती जातो ना सेम तसं सुगंध, काहीच फरक नाही. आणि त्यासोबत मम्मीने चिकन बनवलंय आणि तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी. अच्छा, बघा किती मस्त वेगळी अशी मेजवानी सासरवाडीला. खूप छान. चला या जेवायला. पप्पानी तर घेतली, सुरुवात पण केली ना. तुम्ही बघू शकता किती थिक बनवली, कारण वजरी ना अशीच चांगली लागते. जेवढी तुम्ही थिक बनवणार मसाल्यामध्ये तेवढी टेस्टी लागणार. तर भाकरी मोडूया, भाकरीसोबत वजरी घेऊया. या मित्रांनो जेवायला. अप्रतिम. जसं मी तुम्हाला सांगितलं आपण धाब्यावरती जेव्हा जातो, कारण ह्या डिश आहेत ना मुंडी, पाया, वजरी या धाब्यांवरती फेमस डिश आहेत आणि तसंच फील येते. आणखी दुसरी गोष्ट, आता मम्मी पप्पांच्या इथं जर तुम्ही आपल्या गावाकडच्या व्हिडिओ बघितले असणार MP ची सिरीज, तर तेव्हा तुम्हाला समजलं असेल यांना ना तिखट खायची सवय आहे. तर थोडा तिखा आहे पण अप्रतिम आहे. भाकरीवरती वजरी टाकूया आता. या जेवायला मित्रांनो. हो हो हो, लजीज. खरंच अप्रतिम झालंय. खरंच खूप छान वाटलं मला. आणि पप्पा एवढे दिवस मला बोलत होते की आशू बेटा को वजरी मेरे हाथ का खिलाना है. खरंच अप्रतिम झालंय पप्पा, बहुत अच्छा लग रहा है. अच्छा बना है. खरंच बघा ना किती छान अशी दिसते, म्हणजे बघता बघताच तोंडाला पाणी सुटेल. आणि मम्मीची भाकरी, गरमागरम भाकरी. किचन वरती दाखवते मम्मी कसा म्हणजे ऍडजस्ट करून म्हणजे भाकरी बनवते. हे बघा, वा हा हा, गरमागरम भाकरी एक नंबर. मस्तपैकी दबाकी जेवते बघा. तर आईच घेतला एकदम बरोबर. आणि पप्पानी इतकी अप्रतिम वजडी बनवली ना की मी पण खाते बघा. चिकन सोडून वजडीच खाते मी तर चिकनला हात पण नाही लावला ना. हा, एवढं भारी झालं ना. आता राईस वरती पण बघा अर्धा संपवलेला आहे. आता मस्तपैकी आम्ही जेवण घेतो, जेवण झाल्यावरती बोलूया ना. तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. लेट झालंय आम्हाला माहिती आहे, कारण आम्ही पण लेटच आलो होतो. तर मस्तपैकी दबाकी जेवलोय आणि आता आम्ही चाललो हिरानंदिनीमध्ये फिरायला चाललोय. ॲक्च्युली स्नेहाची एक मैत्रीण आहे शीतल म्हणून,
कारण ती मला सांगून सांगून आमचं एवढं डोकं दुखवलं नाही का माझी मैत्रीण आहे माझी मैत्रीण आहे. 20 वर्ष झाली भेटलं नाही ना आता. 20 वर्ष झाली भेटली नाही. आणि मी प्रेग्नेंट असताना तिने माझ्याशी कॉन्टॅक्ट केलेला. ती DY आपलं पाटील आहे ना तिथे ती इथे यायची स्टडी करायला. आणि ती कोर्स करत होती. पण त्याच्यानंतर मला असं वाटलं की नाही मी पण चुकी केली तिला भेटली नाही. पण माझ्या मनातून ते आज मम्मी पण एवढी बोलत होती तिची फ्रेंडचा कॉल आला तर मला भेटायचं आहे. 50 वर्षानंतर आणि मी 20 वर्षानंतर बघा ना सानूची एवढी असताना आम्ही सोबत स्कूलमध्ये शिकलेले आहोत. 3 ते 4 क्लास आम्ही सोबत 6वी पर्यंत मी शिकले तिच्यासोबत. मग ती सोडून गेले. मम्मी तो आज बहुत खुश है. मैं तो बहुत खुश हूँ. तर मम्मी बोलली उषा का फोन आया था ना. मैं भी बहुत खुश हूँ. मेरी सहेली अब मैं जा रही अपनी लड़की को लेके. मम्मी बोलते तू चालू बोलता पण बघूया कोण नाही तर तिची मम्मी तरी मिळेल. नंबर भेटणार ना ज्याचा मला नंबर आला कॉल आणार ना मला पण कॉल करता येईल. चला. तर आता आम्ही निघालोय बघा. आता आपली रिक्षा घेऊन चाललोय. जर शीतल भेटली तर तिला पण मी सांगेल प्राऊडली की आमची रिक्षा आहे म्हणून. तर बघा आता आपण ही हिरंदानी स्टार्ट झाली आहे. आणि हे जे आता तुम्ही बघताय समोर आपण जे वरती चढतोय चढांवरती ते आहे GL कंपाऊंड. बघा इथून आता बिल्डिंगचे स्टार्ट झालेत ना. हो लुब्धाताई आहे तिथे. आपले सबस्क्रायबर YouTube फॅमिली आहेत. आपल्याकडून नेहमी 3 किलो मसाला घेतात आणि जेवण पण घेतलेला. या समोरच्या बिल्डिंग मध्ये राहतात. आणि इथेच ना तुम्हाला माहिती आहे का माझे स्कूल टीचर्स पण आहेत 2. मी म्हणजे लहान असताना त्यांच्या घरी वगैरे आलेली आहे मला आठवते बघा. इथे लुब्धाताई राहतात आपले. हो एकदम फेमस आपला इथला. तर बघा हिरंदानीमध्ये आपला पोदार इतका मोठा स्कूल आहे. आता तुम्ही सांगा उलव्यामध्ये एक पण एवढा मोठा स्कूल नाही ना. हे इंटरनॅशनल तरी पण मोठा किती बघा. आणि ते जे स्टेट बोर्ड आहेत ना ते पण खूप मोठे मोठे गुरुकुल आहे राईट. तर 3-4 आम्ही बिल्डिंगी शोधल्या. त्यानंतर आम्हाला बिल्डिंगचं नाव भेटलेलं आहे. आणि आता स्नेहा पहिले विचारलं की चालली कन्फर्म करते आहे की नाही इथे. म्हणजे सिक्युरिटीला विचारलं तर सिक्युरिटीने सांगितलं हा इथेच राहतात म्हणून. तर आता त्यांच्या घरी जायच्या अगोदर काहीतरी फ्रुट्स वगैरे घेऊया. काय घेते स्नेहा? 280 रुपीज आहे. काय हां घे ना. हिरानंदिनी आहे. थँक्यू. तर आता काय झालं माहिती आहे का आम्ही गेलो होतो स्नेहाच्या मैत्रिणीला भेटायला. तर त्यांच्या घरामध्ये वाटते कोणच नाही. आज संडे मला वाटतं बाहेर गेले असतील फॅमिली टाइम स्पेंड करायला. पण एक काम केलंय. काय केलं माहिती आहे का सिक्युरिटी गार्ड असतात ना तर त्या अंकल जवळ ना स्नेहाचा नंबर आम्ही सोडलेला आहे. आणि त्यांना सांगितलं कोणी पण त्यांच्या घरातला आला ना तर त्यांच्या जवळ नंबर त्याही सांगितलं का देतो म्हणून. तेवढा तरी हा म्हणजे कॉन्टॅक्ट तर होईल. मग काय नंतर येणारच. हा तर चला आता कंटिन्यू. आता आपण जाऊया घरी ना. नमस्कार नमस्कार. तर ही आपली YouTube फॅमिली आहे. आत्ताच आम्ही पवईला होतो. मसाला तुम्हाला द्यायचा होता म्हणून. कारण दादानी तू दादा फोन केला ना. लागत नव्हता फोनच नव्हता. मी यांना बोलली व्हॉट्सअप कॉल करून बघा. अच्छा 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 अच्छा. हा आलो. किती टाइम झाले तरी पण किती टाइम झालं तुम्ही व्हिडिओ बघता सर्व? 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्ष झालं आपले व्हिडिओज बघता. कसे असतात व्हिडिओ मग? हे बघा आपलीच व्हिडिओ चालू आहे मटन. अच्छा 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 थँक्यू. तर आता आम्ही थंडा घेतोय. सानूला आणि स्नेहाला सर्दी आहे त्याच्यामुळे घेत नाही ती. आणि हे बघा इथे आपली व्हिडिओ चालू आहे. आपलेच व्हिडिओ चालू आहेत. ही काल पण अपलोड केलेली आहे ना वाटतं. हा बरोबर आहे. बघता का सर्व? अच्छा अच्छा देवधर्मचे जास्त बघता. अच्छा अच्छा अच्छा. तर फायनली आता आपण मसाला देण्यासाठी आलो होतो इथे दिवाले गावामध्ये. आणि मसाला दिलेला आहे आणि खूप छान वाटलं भेटून. खरंच खूप छान वाटलं. थँक्यू. तर फायनली आता दादांना मसाला दिलाय आणि आता आपण चाललोत घरी. आणि कसं झालं माहिती आहे का जेव्हा आम्ही इथे आपल्या मम्मीकडे होतो तेव्हा घाईमध्ये नंतर आम्हाला आठवलं तर कसं उद्या ऑर्डर घ्यायची आपल्याला. आणि ऑर्डर आहे तर मच्छी घ्यायची आहे. आणि मंडे कसं मार्केट बंद पण असेल तर आम्ही थोडी घाबरत होतो. तर फ्रेश मच्छी कुठे मिळणार आपल्याला? दिवाळे मार्केटमध्ये. तर दिवाळेमध्ये येऊन आपल्याला दादाला मसाला पण द्यायचा होता. तर आम्ही घाईमध्ये डायरेक्टली इथे आलो दिवाळे फिश मार्केट. आम्हाला वाटलं की जर सोमवारी मच्छी नाही मिळाली तर मग काय करणार टायमिंग वर असं होतं. पण दादा काय बोले मंडेला चालू असते तुम्ही उद्याच येऊन घ्या. तर आता आम्ही काय करणार माहितीये का उद्याच येणार आणि फ्रेश मासली घेणार. आपली ऑर्डर आहे ना ती संध्याकाळी द्यायची. ती संध्याकाळी पूर्ण करणार. आणि आजचा पूर्ण ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटलं मी गेलो माझ्या सासरवाडीला म्हणजे
नेहाच्या मम्मी पप्पांच्या घरी. तिथे गेल्यावरती मस्तपैकी पप्पांनी माझ्यासाठी वजरी बनवली. ते मला खूप दिवस झाले बोलत होते की आशू बेटा को मेरे को वजरी खिलाना आहे. आणि खरंच एवढी अप्रतिम झाली होती ना, एवढी सुंदर झाली ना का खरंच धाब्यावरची मला आठवण येत होती. एवढी भारी बनवली होती. आणि करून पण दिली मम्मी, पॅक करून पण दिली. हा, मस्त जेवा म्हणून आणि पूर्ण रेसिपी दाखवली. जर तुम्हाला वाटलं ना तुम्ही ती नक्की ट्राय करा. आणि जेव्हा ट्राय करणार तेव्हा आम्हाला कमेंट करून सांगा. मग नंतर ते सर्व झाल्यावरती आपण आलो दिवालेला मच्छी घेण्यासाठी. मग आपल्याला दादांना मसाला द्यायचा होता, त्याही पण घरी बोलवला, त्यांच्यासोबत पण बोललो. खूप छान वाटलं. फॅमिलीमध्ये छान वाटते ना. हा, बरोबर. तुम्हाला हा पूर्ण ब्लॉग आमचा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.